तू ही रे माझा मितवा या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। फायनली आता मात्र ईश्वरीने रक्षा करण्यासाठी रमाकांत राजेशिर्के यांची आता इकडे घरामध्ये राजेशिर्केंच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे। आणि त्यानंतर स्वतः आपल्या सासूला आता मात्र खूप मोठं सत्य सांगत त्यांनी आता महत्वाचा खुलासा केलाय। अंजलीचे सुद्धा डोळे उघडलेत आणि त्यानंतर त्यानंतर ईश्वरी कशी बरोबर आहे हे सगळ्यांच्या समोर आता आणत रमाकांत राजेशिर्के यांनी आता आपल्या मुलाचा आणि आता सुनेचा जो काही संसार आता मोडण्यापर्यंत वल्लरीने नाटकं केली होती तो सगळं वाचवण्यासाठी अचानकपणे रमाकांत राजेशिर्के कसे आले, नक्की काय घडले। इकडे आता नीच वल्लरी ज्या वेळेला कारस्थान करत असते त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये सुद्धा आता याच विषयावरती बोलणं होत असतं। ईश्वरी सांगायला लागते, अर्णव सर, जर मी तुम्हाला अशी काही गोष्ट सांगितली ना आणि त्यामुळे तुम्हाला जर का आता कळलं की तुमचे बाबा तुमच्या समोर आहेत तर काय कराल। यावरती अर्णव म्हणतो, खरं सांगू का मिस इंदर, तर याआधी तू हे सगळं बोलली असतेस ना तर कदाचित मी आता तुझ्यावरती विश्वास ठेवला नसता किंवा मी हा विषयच घेतला नसता। पण आता कुठेतरी तू माझे डोळे उघडलेले आहेस। कुठेतरी मला आता वाटायला लागले की मी जे इतके वर्ष वागत होतो ते खूप चुकीचं होतं। माझ्या आता बाबांना हा अडकवण्याचा ट्रॅप रचण्यात आला होता आणि मला या सगळ्यामध्ये त्यांच्या आता पाठीशी ठामपणे उभं राहत या सगळ्याचा आढावा घ्यायला पाहिजे असं आता तो म्हणायला लागतो। बरं त्याच वेळेला मग आता ईश्वरी सांगायला लागते, मग खरं सांगू का, ज्या वेळेला आपण कपडे खरेदी करायला गेलो होतो ना आणि मी धावत तिकडून गेले होते ना ते दुसरं तिसरं कुणाच्याही मागे नाही तर बाबांच्या मागे, आणि त्या दिवशी रामनवमीच्या दिवशी सुद्धा मला ते दिसले होते। अर्णव विचार करतो, हे जरा ऐकायला थोडं वेगळंच वाटतंय, काय म्हणजे हे सगळं। यावरती लगेचच ईश्वरी सांगते, खरं सांगू का, मी त्यानंतर रामनवमीच्या दिवसानंतर मी आता मंदिरात गेले होते तर ते तिकडे आता वारकरी संप्रदायाच्या सोबत आता दरदर भटकत असतात, पण सध्या त्यांचा मुक्काम मला वाटते इकडे आलेला आहे आणि आता मुक्काम जरी इकडे आला तरी सुद्धा ते आता आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करत नाहीयेत। म्हणजे नक्की काय असेल मला खरंच काही कळत नाहीये। आपण जर का मिळून त्याचा शोध घेतला तर, म्हणजे खरं सांगायचं तर आता मी एकटी हे सगळं करू शकत नाहीये। तुम्ही या सगळ्यामध्ये माझी मदत केलीत तर कदाचित मला आता बरं वाटेल। यावरती अर्णव आता सांगायला लागतो, चिंता करू नको बिसिद्दर, मी न शिर्केंना कामाला लावतो। शिर्केंना कामाला लावून जर का आता मला बाबा भेटले आणि पटकन तो बाबा सुद्धा बोलून जातो। कुठेतरी ईश्वरीला खूपच छान वाटतं आणि त्यावरती अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे, जर का मला बाबा भेटले ना तर मात्र मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता त्यांना इकडे आणेन आणि सत्याचा उलगडा करीन। इतके वर्ष त्यांचं आयुष्य सुद्धा आता फरफटतच गेलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांना आता इकडे आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। बरं इतकंच नाहीये तर आता आपल्याला सगळं सत्य पण समजेल। मग आता अर्णवने एका झटक्यात फोन फिरवलाय आणि शिर्केंना ताबडतोब आता मात्र वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या आपल्या वडिलांचा म्हणजे त्यांनी एक असा नॉर्मल फोटो दाखवलाय आणि त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव या तो फोटो आता एडिट करत त्याला एक वारकरी संप्रदायाचं रूप दिले आणि त्यानंतर परफेक्ट, ईश्वरी सांगते एकदम परफेक्ट, हा फोटो एकदम परफेक्ट आहे, वारकरी संप्रदायाचं हे आता अचूक प्रतीक आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब अर्णव आणि ईश्वरी हे आता तो फोटो शिर्केंना पाठवतात। ईश्वरी खूपच खुश झालेली आहे। बरं हे सगळं घडत असताना फायनली मग आता पुढे इकडे तोपर्यंत तिचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलंय। तिने आता जी उशी कपाटात ठेवलेली आहे त्या उशीमध्ये असलेला रमाकांत राजेशिर्के आणि आता इकडे सुप्रिया यांचा जो काही कात्रण ठेवलेला आहे ते कात्रण आता तिकडे काढलेलं आहे। ज्या वेळेला ते कात्रण इकडे आता काढण्यात आले आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला आता हे कात्रण समोर यायची वेळ झाली। तिचे दोन हेतू आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून मात्र आता ती या म्हणजे सुप्रियाला या घरात येण्यापासून बॅन करू शकेल। सुप्रिया या घरात कधीच येऊ शकत नाहीये असा ती ताबडतोब बंदोबस्त करते आणि दुसरं म्हणजे ईश्वरीची या घराच्या बाहेर हकलपट्टी होईल, जेणेकरून हा विषय इथेच थांबेल,
कुणीही आता पुन्हा हे सगळं सत्य शोधण्यासाठी जाणार नाही असा तिचा एक हेतू आहे. इकडे तोपर्यंत ज्या वेळेला शिर्के म्हणजे अर्णवने सांगितल्यामुळे शिर्के आता तो जो फोटो काढून ठेवलेला आहे कॉम्प्युटरवरती तो फोटो घेऊन आता तयार केलेला शोधत असताना त्याच वेळेला तो आता मंदिरामध्ये शिर्के येतात. शिर्के जेव्हा मंदिरात येतात त्यावेळेला मात्र आता इकडे रमाकांत राजे शिर्के हे वारकरी संप्रदायाच्या सोबत आता दर भटकत असतात आणि आता त्याच वेळेला त्यांचं भजन कीर्तन चालू असतं. बरं, हे भजन कीर्तन चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता ईश्वरी विचार करते, नाही काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र सत्य समोर आणण्यावाचून पर्याय नाहीये, सत्य समोर आलंच पाहिजे असं तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना तोपर्यंत अर्णव आता तिकडे आलाय आणि तो सांगतोय, मी सिंदूर, मला शिर्केंचा कॉल आला होता, मला ताबडतोब जायला पाहिजे, मी आता बारशापर्यंत येतो, कदाचित शिर्केंच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलाय. त्यावरती मग आता ईश्वरी म्हणते, सर खरंच भगवान तुम्हाला या सगळ्यामध्ये यश देव, गणू बाप्पा, काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे रमाकांत राजे शिर्के यांना घरी घेऊन येण्यामध्ये यशस्वी होऊ दे अर्णव सर, कारण याच्यावरतीच आता मात्र खूप मोठा पुढचा प्रसंग अवलंबून असेल असं देवाकडे ती प्रार्थना करते. तोपर्यंत इकडे बारशाची सगळी तयारी झाली, पण अर्णव मात्र आता बाबांना भेटण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेलाय जिथे आता शिर्केंनी त्यांना बोलवले. तो तीच वेळ इकडे साधायला निघते, ती म्हणजे सुप्रिया सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच तो कात्रण काढते आणि ते कात्रण काढून ती आता सगळ्यांच्या समोर धरते. समोर धरल्यावरती ती सांगते, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आता अर्णवची आई सात्विका म्हणजे आपल्या आता विहीणबाई यांना मुळातच या सगळ्यामध्ये आता हे करण्यासाठी कुणी कारणीभूत आहे, तर या ईश्वरीची आई. तुम्ही सगळ्यांनी नीट बघून घ्या, या फोटोमध्ये असलेली ही ईश्वरीची आई आहे ना, तुम्हाला सगळ्यांना समजते का, म्हणजे आता या ईश्वरीच्या आईमुळे आपल्या आता अर्णवची आई हिने जगाचा निरोप घेतला. यावरती आता अंजलीला तर काय निमित्तच पाहिजे आहे. अंजली ताबडतोब मग आता ओरडायला लागते, काय हिच्या आईमुळे, मुळातच हिची आई आपल्या घरात ना यायलाच कामा नये, तुझ्यामुळे, आज तुझ्यामुळे आता इकडे माझ्या आईचा स्वतःला तिने संपवून घेतलेलं आहे. ते काही नाहीये ईश्वरी, काहीही झालं तरी सुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये आम्ही काही सोडणार नाही आहोत. तू न तुझी आई आणि तू या घरासाठी पनवती आहात, पनवती असं म्हणत 1 ना 100 आता प्रश्न इकडे सगळेच जण ईश्वरीवरती बंबार्डिंग करत असतात. आजी सांगते, ज्या बाईच्यामुळे माझ्या मुलीने स्वतःचा जीव संपवला, तिच्या मुलीला या घरामध्ये राहण्याचा काही अधिकार नाहीये, आत्ताच्या आत्ता या घरामधून चालती हो असं म्हणत आता इकडे तिला ते हकलवून लावतायत. तोपर्यंत अर्णव तिकडे नाहीये. अर्णव मंदिरात गेलाय आणि मंदिरात जाऊन आता तो आपल्या बाबांचा शोध घेतोय. बरं, हे सगळं होत असताना मामा तिकडे आलाय. मामा म्हणतात, काय चाललंय काय तुमचं, म्हणजे तुम्ही सगळे मिळून ईश्वरीला असं का वागवताय. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, आजी अरे हे कात्रण बघ, हिच्या आईनेच आता मात्र आता रमाकांत राजे शिर्के यांच्यासोबत जे काही अफेअर होतं ना ती हिची आई, आणि हिच्या आईने बघ ना आपल्या सात्विकाचा जीव घेतला. मामा म्हणतो, 1 मिनिट ऐका तरी माझं. त्यावरती आजी सांगते, आता मी कोणाचंच काही ऐकणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता कोणाचं ऐकायचं असेल तर मी माझ्या मनाचंच ऐकणार आहे असं म्हणत आजी आता खूपच चिडलेली आहे. आणि चिडलेली आजी आता ईश्वरीचा हात धरते. हात धरून तिला आता फरफटत बाहेर फेकून देते. पण त्याच वेळेला अर्णव तिकडे आलेला आहे. आणि काय चाललंय का आजी, तुझ्याकडून तर मला ही अपेक्षा नव्हती. अगं असं काय करतेस, म्हणजे तुम्हाला जो भूतकाळ आत्ता कळलाय ना, हा भूतकाळ मला आता आधीपासून माहिती होता. यावरती आजी म्हणते, आणि तू अजूनही काही बोलला नाहीस. यावरती अर्णव म्हणतो, हो, म्हणूनच आमच्यामध्ये कधीही सांसारिक नातं हे जुळलं नव्हतं, पण आता ती वेळ आलेली आहे. आजी म्हणते, म्हणजे काय. त्यावरती अर्णव सांगायला लागतो, मी आता कुठे गेलो होतो माहिती आहे का, मुळातच ईश्वरीने या सगळ्यामध्ये तिची आई आणि माझे बाबा निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्यातलाच हा एक प्रयत्न यशस्वी झालेला आहे. तिला आता माझे बाबा भेटलेले आहेत आणि आता ते निर्दोष आहेत हे सुद्धा कळालेलं आहे. यावरती आजी थोडीशी गडबडले, काय बोलतोयस तू, बाबा भेटले,
कुठे भेटले, कुठे आहेत ते? यावरती अर्णव आता सांगायला लागतो, कुणीही सगळ्यात पहिले ईश्वरीला काही बोलणार नाहीये. मी मुळातच जे काही सत्य आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणतो, असं म्हणत अर्णव आता आपल्या बाबांना सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि त्यावेळेला मग आता बाबा इकडे तो पेपर हातात घेतात आणि सगळं सत्य ते सांगायला लागतात. मुळातच या सगळ्यामध्ये हा फोटो खोटा आहे. ज्या वेळेला आता इकडे इंटरव्ह्यूसाठी या मॅडम आल्या होत्या आणि त्याच वेळेला हा सगळा प्रकार घडलाय. मला आता गुंगीचं औषध देण्यात आलं होतं, त्यामुळे मी तर निर्दोष आहे, पण या मॅडम सुद्धा निर्दोष आहेत. आणि आता हे सगळं सिद्ध करणारी व्यक्ती सुद्धा आपल्या समोर आहे, असं म्हणत आता इकडे म्हणजे अर्णवचे बाबा चिडलेत आणि वल्लरीकडे हात दाखवतायत. वल्लरीकडे हात दाखवल्यावरती हीच ती कारस्थानी बाई, हिच्यामुळे खरं तर सात्विकाने स्वतःला संपवलं, हिला मी सोडणार नाही, असं म्हणत बाबांनी धमाका केलाय.